काल यसगाव त्रिकोणी मैदानासमोर रमेश किराणा स्टोअर जवळील इलेक्ट्रिक डीपीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यसगाव अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली। प्राथमिक तपासानुसार कुठलीही जीवितहानी झाली नसून एमएससीबी कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे। काय सांगता येणार आपला परिचय सांगा आणि आपण कुठल्या विभागातून आले आहात म्हणजे आपलं हे आहे आणि काय कुठे आग लागली होती काय? कंट्रोलमधून आम्हाला कॉटन मार्केट स्टेशनला कॉल प्राप्त झाला। कॉल प्राप्त झाल्याबरोबर आम्ही 30 सेकंदाच्या आतमध्ये इंदिरानगर झोपडपट्टी जाटर रोडीमध्ये पोल डीपीमध्ये आग लागली होती। तर तसा कॉल प्राप्त झाल्यावर आम्ही लगेच आलो आणि आपलं काम करून आग विझवून मोकळी केली। शॉर्ट सर्किटमुळे म्हणत आहे, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे झालं। मी नितीन वैद्य, कॉटन मार्केट स्टेशन, अग्निशामक विमोचक आणि माझ्यासमोर विकास ठाकरे ड्रायव्हर आणि कॉन्टॅक्ट बेस घोरमारे असं काही काही नाही, मी बाजूच्या आमचं भुरे मैदानला तिथे काम सुरू आहे डांबरीकरांचं आणि माझा एक मित्र आहे तो तिथे सांगत आला की इथे डीपीला आग लागलेली आहे। लगेच आम्ही तत्काळ अग्निशामकला फोन केला। अग्निशामकची टीम लगेच काही मिनिटातच इथे पोहोचली आणि इथे जो मोठा हादसा होत होता तो हादसा होणं इथे टळला। पण मी तुम्हाला एक तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की एमएससीबीनी थोडंसं तरी काळजीपूर्वक काम करायला पाहिजे। आता जर तुम्ही ते डीपी बघाल तर डीपी जे आहे ती एकदम खालच्या साईडला आहे। तिथे जर कचरा जमा झाला शॉर्ट सर्किटमुळे मला असं वाटतं की तो कचरा जळला असेल आणि त्याच्यामुळे ती डीपी तिथे शॉर्ट झाली। पण एमएससीबीनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण हे सगळं नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखं काम झालेलं। लहान मुलं इथे आहे। आता मी नागरिकांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की या डीपीला लॉकसुद्धा नाही आहे तिथे। म्हणजे हे सगळं निष्काळजीपणा आहे। हा निष्काळजीपणा जर यांनी असंच ठेवला तर आपण बघू आपण याच्यासमोर काय करता येईल आणि काय कारवाई करता येईल। कामं तर आता सगळे करूनच राहिलो, बाकीचं आहे स्वच्छतेवर आज सकाळपासून आमचा तो मिशन चालूच आहे या एरियातला। आणि त्याचसोबत आता लक्षात आलं की असा हादसा झाला, पण बरं झालं की अग्निशामकची टीम ही वेळेवर पोहोचली आणि त्यांच्यामुळे हा हादसा इथे जो मोठा हादसा होत होता तो टळला। येस, सांगता येणार कुठला एरिया आहे, कुठला भाग आहे आणि ते काय नेमकं झालेलं होतं काय सांगता? आज दिनांक 23/1/2026 रोजी 9 ते 21 वाजेपर्यंत आम्ही दिवसपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना आम्हाला आमच्या बीड मार्शलमार्फत माहिती मिळाली की रमेश किराणा स्टोअर त्रिकोणी मैदानासमोर एका इलेक्ट्रिक डीपीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे। आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आणि घटनास्थळी अग्निशामक दल सुद्धा आले होते। अग्निशामक दलाच्या मदतीने सदरची आग विझवण्यात आलेली आहे आणि या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशामक दल हजर होती आणि कर्मचारी सुद्धा हजर होते। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असे प्रथमदर्शनी एमएससीबीचे कर्मचारी सांगत आहेत। आता आग नियंत्रणात आलेले परिस्थिती शांत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।